एकदम क्रिस्पी झणझणीत बटाटा वडा रेसिपी जी आहे मी आज घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने। त्यासाठी मी ते 5 ते 6 जे आहेत मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत, त्याचे काप करून घेतले। त्यानंतर मॅशरच्या साहाय्याने थोडेसे स्मॅश करून घेतले। आता काही मसाला जो आहे तो वाटून करूया। तर या ठिकाणी एक अद्रकचा तुकडा, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरीचे थोडेसे जे देठ आहेत ते घेतलेले आहेत। त्याने फ्लेवर खूप छान येतो त्यामुळे घेतलेले आहेत। त्यानंतर त्याचं जे आहे जाडसर असं वाटण करून घेतलं। इकडे कढई तापायला ठेवली, त्यामध्ये तेल घातलं, अर्धा चमचा मोहरी घातली। त्यानंतर आपलं मिरचीचं जे आहे वाटण घातलं। त्यानंतर पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद घातली, मिक्स करून घेतलं व्यवस्थित। त्यानंतर जे आपण स्मॅश केलेले बटाटे होते ते घातले आणि अशा पद्धतीने जे आहे छान असं मसाल्यामध्ये त्याला एकजीव करून घेतलं। त्यानंतर चवीसाठी 1 चमचा मीठ घातलं, परत व्यवस्थित मिक्स केलं आणि आता छान अशी कोथिंबीर घातली। तर हे सर्व स्टफिंग जे आहे एका प्लेटमध्ये काढून घेतलं। आता आपण याला थंड व्हायला ठेवूया, तोपर्यंत इकडे आपण बेसनाचं जे आहे बॅटर बनवूया। तर या ठिकाणी मी 1.5 ते पावणे 2 वाटी बेसन घेतलं। त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ घातलं चवीपुरतं। मीठ जे आहे बेसनाच्या बॅटरमध्ये कमीच घालायचं, कारण बटाट्याच्या स्टफिंगमध्ये आपण घातलेलं असतं। त्यानंतर या ठिकाणी जे आहे छान असं त्याला मिक्स करून घेतलं आणि या ठिकाणी हलवाई लोक जे वापरतात एक ट्रिक तेच वापरलेली आहे मी। तेच म्हणजे की अर्धी वाटी जे आहे तांदळाचं पीठ घातलेलं आहे, त्याने काय होतं छान असा क्रिस्पीपणा येतो। तर या ठिकाणी आपलं बॅटर रेडी आहे। आता तुम्ही म्हणाल तांदळाचं पीठ नसेल तर काय करायचं, तर त्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवरचं पीठ सुद्धा घालू शकता। त्यानंतर इकडे स्टफिंग थंड झालं होतं, छोटे छोटे असे बॉल्स बनवून घेतले, कारण मी जे आहेत नुसते आज वडे बनवणार आहे, त्याला पाव नाही असेच आपण खाण्यासाठी वडे बनवणार आहोत। कधीतरी असे सुद्धा खाण्याची इच्छा होते, तर त्यासाठी मी ते गोल गोल बनवून घेतले। त्यानंतर जे आहे बॅटरमध्ये 2-3 वडे घातले, वरून जे आहे छान पद्धतीने बेसन पिठाचं बॅटर घालून घेतलं आणि तेल जे आहे छान असं गरम करून घेतलं, कडकडीत गरम, आणि मीडियम फ्लेमवर जे आहेत वडे छान असे सोनेरी तांबूस रंग येईल तोपर्यंत तळून घेतलेले आहेत अशा पद्धतीने कुरकुरीत। आता चमच्याने घातले तर त्यामुळे थोडंसं जे आहे त्याला दांड्या आलेल्या आहेत, हाताने घातले तरी सुद्धा येतात थोड्याफार, त्यामुळे एवढं काही नाही। अशा पद्धतीने वडे तयार आहेत। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।